नमस्कार शेतकरी मित्र हो कीड रोगांच्या नियंत्रणासाठी विविध रासायनिक कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. सातत्याने कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे उत्पादन खर्च वाढतो. तसंच पिकांमध्ये रासायनिक अंशही राहू शकतो. यावर मात करण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांवरील अवलंबित्व कमी करून जैविक उपायांवर भर देणं आवश्यक आहे. विविध किडींवर उपजीविका करणारे नैसर्गिक भक्षक निसर्गात आहेत. त्यांनाच मित्र कीटक असं आपण म्हणतो. हे पिकांवरील हानिकारक किडींची अंडी, अळ्या किंवा प्रौढ अवस्था खातात. जैविक कीड नियंत्रणासाठी हा अत्यंत प्रभावी, सुरक्षित आणि शाश्वत उपाय आहे. त्यामुळे मित्र कीटकांचं शेतीतील अस्तित्व ओळखून त्यांच्या संवर्धनासाठी उपाययोजना करणं आवश्यक आहे. मित्र कीटकांपैकी लेडीबर्ड बीटल हा महत्त्वाचा भुंगा. किडीचा प्रौढ भुंगा आणि अळी दोन्हीही पिकावरील मावा, पांढरी माशी, स्केल कीड आणि मिलीबग यांना खातात. त्यामुळे कापूस, भाजीपाला, डाळवर्गीय पिकं तसंच फळपिकांमध्ये या भुंग्याचा विशेष उपयोग होतो. दुसरा निसर्गात उपलब्ध असलेला कीटक तो म्हणजेच ग्रीन लेसविंग. क्रायसोपरला हा शेतीतील अत्यंत उपयुक्त मित्र कीटक आहे. ही अळी मावा, फुलकिडे, तुडतुडे तसंच विविध किड्यांची अंडी खाते. क्रायसोपरलाची अळी विविध किडींवर उपजीविका करते. दुसरा महत्त्वाचा मित्र कीटक तो म्हणजे सिरफीड माशी. सिरफीड माशी दिसायला मधमाशीप्रमाणे असते. या माशीची अळी मावा कीड खाते, तर प्रौढ माशी फुलांवर बसून परागीभवन करते. त्यामुळे ही माशी कीड नियंत्रणासोबतच पिकांच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे या सिरफीड माशीचा दुहेरी उपयोग होतो, तो म्हणजे कीड नियंत्रण आणि परागीभवन. दुसरा मित्र कीटक तो म्हणजे कोळी कीड. हा सर्व प्रकारच्या पिकांमध्ये आढळणारा मित्र कीटक आहे. कोळी कीड जाळं तयार करून किंवा थेट हल्ला करून अळी, पतंग, माशी आणि इतर हानिकारक किडी पकडून खाते. शेतातून कोळी कीटक नष्ट झाले तर कीड प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. शेतामधील आणखी एक मित्र कीटक तो म्हणजे गांधील माशी. ही अळ्या, कीड आणि अंडी पकडून नष्ट करतात. काही प्रजाती किडींना बधीर करून आपल्या पिलांसाठी अन्न म्हणून त्यांचा वापर करतात. त्यामुळे नैसर्गिक कीड नियंत्रणात त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. आणखी एक महत्त्वाचा मित्र कीटक तो म्हणजे देवमाशी. हा आकाराने मोठा आणि शक्तिशाली भक्षक कीटक आहे. मोठ्या अळ्या, टोळ आणि इतर हानिकारक किडी हा खातो. शेतामधील आणखी एक मित्र कीटक तो म्हणजे भक्षक ढेकूण किंवा भक्षक बग. हे पिकावरील अनेक हानिकारक किडींवर उपजीविका करतात. सुईसारख्या सोंडेचा वापर करून ते किडींमधील द्रव शोषून घेतात. भक्षक ढेकूण हा मावा, पांढरी माशी, थ्रिप्स, ढेकूण यांचं प्रभावीपणे भक्षण करतो. शेतीमध्ये उपयुक्त भक्षक कीटकांचं संरक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण हे कीटक किडींवर नैसर्गिकरित्या नियंत्रण ठेवतात. भक्षक कीटकांचं शेतातील वास्तव्य जर आपण जपलं तर कीड नियंत्रण अधिक प्रभावी, स्वस्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साध्य होतं. मंडळी, अशा प्रकारे आपल्या शेतामधील किडींचा नायनाट करण्यासाठी मित्र कीटकांचं संगोपन हा एक उत्तम पर्याय ठरू शकेल. बरं तर पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीत. नमस्कार.